ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असा खळबळजनक आरोप शिंदेंच्या गटनेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी केला। त्यांच्या या आरोपांनंतर पुण्यात ठाकरे सेनेच्या महिला पदाधिकारी आक्रमक झाल्या। उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपांच्या निषेधार्थ ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत। दरम्यान या संदर्भात पुण्यातील महिला पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक पार पडली। पुणे शहर आणि काही ग्रामीण भागातील महिलांच्या नियुक्त्या करायच्या आहेत। त्याच्याकरता त्या महिला आघाडीला गेले 2-4 दिवसापासून आम्ही ऑलरेडी निरोप दिले होते आणि त्याप्रमाणे या सगळ्या नवीन महिला पदाधिकाऱ्यांची ओळख साहेबांची करून द्यायची होती, म्हणून आजची बैठक होती। तुमच्या मनात जे आहे त्याच्याकरता ही बैठक नव्हती। थोडी बहुत चर्चा तरी झाली असेल? अजिबात नाही, विषय पण झाला नाही। नीलम गोरे त्या एवढ्या मोठ्या नाही आहेत की त्यांच्याकरता उद्धवजी एक खास मीटिंग घेतील, एवढ्या मोठ्या नाही आहेत त्या। रश्मीबाईंनी सक्रिय राजकारणात आले तर आम्हाला आनंदच आहे, परंतु आजच्या बैठकीला रश्मीबाईंनी उपस्थित देखील नव्हत्या। उद्धवजींनी ही मीटिंग कॉल केली होती आणि उद्धवजींनीच ही मीटिंग घेतली। विषय पण झाला नाही। नीलम गोरे त्या एवढ्या मोठ्या नाही आहेत की त्यांच्याकरता उद्धवजी एक खास मीटिंग घेतील, एवढ्या मोठ्या नाही आहेत त्या। त्यांना जे काही मोठे पण दिलंय ना ते उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेने दिलेलं मोठेपण आहे आणि त्या एवढ्या मोठ्या नाहीत की आज त्यांच्याकरता सगळी आता बघा ग्रामीण मधनं म्हणजे ही पिंपरी चिंचवडमधनं आली, हिची नियुक्ती करायची आहे। रुपाली अलाटे हिचं नाव आहे, हिची नियुक्ती करायची आहे। ही होडे यांची ज्या नियुक्त्या करायच्या आहेत त्याच्याकरता या महिलांना बोलवलं होतं आणि 2-4 दिवसांनी या नियुक्त्या जाहीर होती। तेव्हा गोऱ्हेंनी ठाकरेंविरोधात केलेल्या या सगळ्या वक्तव्याच्या निषेधासाठी पुण्याच्या ज्या महिला आहेत त्या रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत। त्यात अनुषंगानं मातोश्रीवर पुण्यातल्या महिलांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडलेली होती, परंतु ही बैठक जी पार पडली ती ज्या नव्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत त्याबाबत झाल्याची माहिती या पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।